गोडदेगाव परिसरात गृहनिर्माण अभियंता शिंदे यांना 1000ची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने घेतले ताब्यात। घरकुलाच्या कामाचे अनुदान मिळण्यासाठी 1000 रुपयांची लाच स्वीकारताना साक्री पंचायत समिती कार्यालयातील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता परेश प्रदीपराव शिंदे यांना एप्रिल 15 रोजी सायंकाळी 7:30 वाजता धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांनी दिली आहे। गोडदे तालुका साक्री येथील रहिवासी तक्रारदार यांना शबरी आवास योजनेंतर्गत सन 2023 ते 24 मध्ये घरकुल मंजूर झाले आहे। या घरकुलाचे झालेल्या बांधकामाचे फोटो काढून नजरी तपासणी करून त्याचे मूल्यांकन साक्री पंचायत समिती कार्यालयात सादर करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे साक्री पंचायत समिती कार्यालयातील घरकुल विभागात कार्यरत असलेले ग्रामीण गृहनिर्माण अभियंता परेश प्रदीपराव शिंदे यांनी मंजूर घरकुलाच्या कामाचे अनुदानाचा धनादेश काढून देण्यासाठी 1000 रुपये लाचेची मागणी केली होती। मात्र तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात दूरध्वनीद्वारे माहिती दिली होती। त्या अनुषंगाने पथकाने सुरत नागपूर महामार्गावरील घोडदे गावातील बसस्थानकाजवळील सवरीहस रोडवर सापळ रचला आणि अभियंता शिंदे यांना त्यांच्या कारमध्ये 50 तक्रारदार यांच्याकडून 1000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। अभियंता शिंदे यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याविरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे।